नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बिगर शेती म्हणजेच NA परवानगीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. गौण खनिजांबरोबरच आता ही प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे गैरप्रकारांना काही प्रमाणामध्ये आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये त्यांना ही माहिती देण्यात आली. बांधकामासाठी उत्खननानंतर निघालेले गौण खनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरलं जात असेल तर त्यावरती कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया आणखीन सुटसुटीत करून ती 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही महसूल मंत्र्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं. NAची परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावरती वेळ लागत असतो. त्यामुळे बांधकाम प्रकल्पाच्या खर्चामध्ये देखील अनेकदा वाढ होते. अनेकदा त्यातून गैरप्रकार देखील होतात असं बांधकाम व्यावसायिकांनी निदर्शनाला आणून दिलं. त्यावरती बिगर शेती परवानगीसाठी लागणारा वेळ आणि क्लिष्ट प्रक्रिया कमी करण्यासाठी महसूल विभागानं कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलाय. NAची संपूर्ण पद्धत येत्या 10 दिवसात ऑनलाईन करण्यात येईल. यामुळे ही परवानगी मिळवण्यास होणाऱ्या विलंबामुळे गृहप्रकल्पांच्या कामामध्ये येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली गौण खनिज परवानगी ऑनलाईन देण्याची प्रक्रिया यशस्वी ठरली आहे आणि हीच प्रणाली आता राज्यभर राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जागा NA करण्यासाठी तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही आहे. अगदी सहजपणे तुम्ही बसल्या जागी इथून पुढे 10 दिवसांनंतर जागा NA करू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.